जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित जागर साहित्याचा नवदुर्गांच्या विचारांचा कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमाचे उद्घाटन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या वीरांगना हौसाबाई पाटील यांच्या हस्ते चित्रफितीची कळ दाबून करण्यात येत आहे. सर्वांचे शिवस्वागत शिवस्वागत शिवस्वागत. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने व नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने जागर साहित्याचा नवदुर्गांच्या विचारांचा कर्तृत्ववान स्त्रियांचा हा विशेष कार्यक्रम जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून दाखवला जात आहे. याचे आपणा सर्वांना सादर शिवनिमंत्रण आहे. हिंदवी स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब ह्या आमच्या प्रेरणास्थान बहुजन समाजाला अस्मिता, आत्मभान, आत्मसन्मान, आत्मशक्ती प्राप्त करून देणारी जगातील एक आदर्श मातृत्व असलेली महान स्त्री, स्त्री जगताचा आणि मानवतेचा सन्मान आणि गौरव म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या राजमाता जिजाऊंना आम्ही विनम्र अभिवादन करून हा कार्यक्रम सादर करीत आहोत. आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मी उद्घाटन केले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद सांगली जिल्हा राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार त्याच पद्धतीने पूर्ण राज्यभर नुकताच सुरू होणारा नवरात्र उत्सव त्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक साहित्य क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या सगळ्या या नवदुर्गांचा वेगवेगळ्या नवदुर्गांचा आणि मागच्या सप्ताहात झालेल्या जागतिक कन्यादानाचं असं वेगवेगळं औचित्य साधून जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीनं आज आपण तो घटस्थापनेपासूनचा नवदुर्गांचा हा वेगवेगळा इतिहास घडवणाऱ्या असा वेगवेगळा विषय घेऊन आजचा हा कार्यक्रम आपण सुरू करतोय. आजच्या या कार्यक्रमात सरोजिनी बाबर हा विषय सांगली जिल्हा आपल्या समोर व्याख्यानानुसार आणि ग्रामीण अशा जात्यांवरच्या ओव्या या सगळ्याचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम संपूर्ण करतो. त्यासाठी प्रदेशाध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील शिवमती यांना विनंती करतो आणि त्याच पद्धतीनं मानाच्या या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ त्याचबरोबर साहित्यिका ज्येष्ठ साहित्यिका ज्यांची जन्मशताब्दी उत्सव नुकताच पार पडला त्या डॉक्टर सरोजिनी बाबर, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आपण पूजन करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतोय. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना वंदना करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात होते. मी विनंती करतोय शिवमती विद्याताई जाधव यांनी जिजाऊ वंदना करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी.
परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील इथं उपस्थित आहेत. त्यांची नुकतीच जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल सांगली जिल्हा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीनं जिल्हाध्यक्ष पत्रकार शिवश्री तानाजीराजे जाधव हे गुलाबपुष्प देऊन ताईंचा सत्कार करतो. क्रांती वीरांगना हौसाक्का पाटील यांच्या हस्ते या संपूर्ण 9 दिवसांच्या कार्यक्रमाचा उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी प्रथमतः आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे साहेब, तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा, त्यानंतर सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे साहेब, महासचिव मधुकर मेहरेकर साहेब आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष आणि ज्यांची नुकतीच जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्या डॉक्टर निर्मलाताई पाटील आज आपल्या बरोबर कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी जिजाऊ ब्रिगेडच्या निवड झाली त्याबद्दल मी प्रथमतः अभिनंदन करतो. त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव बालाजी जाधव साहेब आणि आमच्या पुणे विभागाच्या विभागीय अध्यक्षा सुमनताई पाटील आणि मराठा सेवा संघाच्या सर्वच कक्षांचे अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांचं मी या 9 दिवसाच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो. हा 9 दिवसांचा कार्यक्रम आपला असाच बहरत जाणार आहे. दररोज एका नवदुर्गेचा जागर असल्यामुळे बहरत जाणार आहे. ज्यांनी लोककलेची लोकसाहित्याची परंपरा जपली, ज्यांनी लोकसाहित्याचा खऱ्या अर्थानं जागर केला, ज्यांनी लोकसाहित्याला प्रोत्साहन दिलं आणि प्रसार केला, त्याचं लोकसाहित्याचं संकलन केलं, त्या डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा विषय आपल्याला मिळालेला आहे. लोकसाहित्याचा जागर सरोजिनी बाबर या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आपला हा आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आता माझ्यानंतर प्रदेशाध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील या मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडणार आहे. आणि त्यानंतर मी डॉक्टर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने हे लोकसाहित्याचा जागर डॉक्टर सरोजिनी बाबर या विषयावरती आपले विचार मांडणार आहे. तर त्यांचंही मी स्वागत करतो. आणि त्यानंतर या ज्या सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याचा जागर केला त्यामध्ये मग जात्यावरची गाणी असतील, जात्यावरची वेळ असतील किंवा लोकसाहित्यातले अनेक प्रकार असतात. तर त्या अनुषंगाने जात्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्याचं सादरीकरण या डॉक्टर राजेंद्र माने सरांच्या नंतर प्रबोधनानंतर करणार आहेत. त्या शिवमती यशोदा नलवडे आजी या गरजेच्या आमच्या ज्येष्ठ महिला आहेत, तर त्या सादरीकरण करणार आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर सांगली जिल्हा तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष श्रीमती मनीषा पाटील आणि श्रीमती मनीषा रायजादे, श्रीमती विद्या जाधव या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू ठेवा अशी विनंती. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर प्रदेशाध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील
त्या आपल्याला मार्गदर्शन करतात. तू दुर्गा, तू अंबा, तू भवानी निवृत्ती, तुझी प्रेरणा विश्वव्यापी, तू जिजाऊ स्फूर्तीदाती. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, जगद्गुरू तुकोबाराय यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. सर्वच महामानवांच्या कार्याला, कर्तृत्वाला विनम्र अभिवादन. जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा हा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीनं हा विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाईन पद्धतीनं हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी शिवस्वागत करते. या कार्यक्रमाच्या उद्घाटक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीवीरांगना आदरणीय हौसाकाताई पाटील यांचं मी शिवस्वागत करते, त्यांना धन्यवाद देते. आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, आधुनिक युगातील युगपुरुष, मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचं शिवस्वागत आणि त्यांना सस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार सर, महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर शिवश्री विजयजी घुगरे सर, कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर, महासचिव मधुकर मेहकरे साहेब, त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा सर, राष्ट्रीय सचिव दिलीप चौधरी सर, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रभा काळे सर, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सुनंदाताई जरांडे, महासचिव बालाजी जाधव सर, सहसचिव डॉक्टर स्वप्नील चौधरी, समन्वयक इंजिनियर कुणाल पाटील, संघटक सतीश हानेगावे सर, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघाच्या इतर कक्षातील जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सस्नेह जय जिजाऊ आणि त्यांचं शिवस्वागत करते. ह्या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध वक्ते आपले विचार मांडणार आहेत. त्या वक्त्यांचं पण मी शिवस्वागत करते, त्यांना धन्यवाद देते. विविध साहित्य प्रकार, वेगवेगळ्या कला यांचं सादरीकरण करणारे कलाकार यांचंही शिवस्वागत. त्याचबरोबर फेसबुक पेजच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असणाऱ्या सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ आपलं शिवस्वागत करते. मंडळी, घटस्थापना किंवा नवरात्र हे सण जे आहेत ते माती आणि माता यांच्यामध्ये जे सर्जनशीलता असते, जी नवनिर्मितीची क्षमता असते, त्या गुणांचा, त्या क्षमतांचा गौरव करण्याचा हा सण आहे, त्यांचा सन्मान करण्याचा हा सोहळा आहे. स्त्रियांच्यामध्ये अनेक गुण आहेत, अनेक क्षमता आहेत. मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्व, वक्तृत्व अशा अनेक गुणांनी, अनेक क्षमतांनी समृद्ध असणाऱ्या या स्त्रियांनी वेळोवेळी या क्षमतांचा उपयोग, या गुणांचा उपयोग आपल्या समाजाची, आपल्या देशाची गती, स्थिती, परिस्थिती सुधारण्यासाठी ह्याचं योगदान दिलेलं आहे आणि अशा सर्व स्त्रियांना मानाचा मुजरा करते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ह्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अगदी रिक्षा चालकापासून अंतरिक्षापर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे. मंडळी, स्त्रियांचा हा प्रवास, स्त्रियांचा हा इतिहास सातत्यानं संघर्षाचा राहिलेला आहे, विद्रोहाचा राहिलेला आहे. अनेक तडजोडी, अनेक बाबतीत अनेक तडजोडी त्यांना कराव्या लागलेल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी स्त्रिया काम करत असल्या तरीसुद्धा सामाजिक वातावरण ज्यावेळेला आम्ही बघतो त्यावेळेला हे सामाजिक वातावरण फारसं समाधानकारक नाही आहे. हाथरससारख्या गावामध्ये घटना घडतात. अशा घटना सातत्यानं देशामध्ये कुठे ना कुठे दररोज घडतच असतात. ह्या घटना पाहिल्या की असं वाटतं की आजही समाजाचा स्त्रियांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. आजही समाज स्त्रियांच्याकडे एक गुलाम म्हणून, एक दासी म्हणून, एक भोगवस्तू म्हणून पाहत असतो आणि अशा घटना घडल्यानंतर मग बरीच लोक त्याबद्दल प्रतिक्रिया देतात, आंदोलनं करतात, मोर्चे काढतात, निषेध व्यक्त करतात. ह्या प्रतिक्रिया आपण देत असतानाच अशा घटना कमी व्हाव्यात किंवा त्या घडूच नयेत या दृष्टिकोनातून सुद्धा काही क्रिया, काही कृती कार्यक्रम करणं आज गरजेचं आहे. यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकत्र यावं, चर्चा कराव्यात, त्या पद्धतीनं काही कृती कार्यक्रम आखता येतात का ते पाहावं आणि असं झालं तरच हे प्रमाण कुठंतरी कमी येईल. आणि यासाठी
सामाजिक परिवर्तन घडवून आणणं अतिशय गरजेचं आहे. समाजाची मानसिकता बदलावी लागेल, समाजाची ही कृती बदलावी लागेल आणि ही कृती बदलण्यासाठी समाजाचा पहिल्यांदा विचार बदलावा लागेल. आणि वैचारिक बदल घडवून आणण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे केलं जातं. एखादं पुस्तकसुद्धा एखाद्या व्यक्तीचं मस्तक सशक्त करू शकतं, एवढी ताकद त्या साहित्यामध्ये असते. आज शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जे साहित्य संस्कारक्षम वयातील मुलांच्या पुढं ठेवलेलं आहे, त्या साहित्याचा अभ्यास करणं ही जबाबदारी पालकांचीही आहे आणि शिक्षकांची आहे. ह्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याच प्रमाणात अवैज्ञानिक गोष्टी, अतार्किक गोष्टी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी, स्त्री पुरुष भेदभाव निर्माण करणाऱ्या गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या शालेय अभ्यासक्रमामध्ये केलेला दिसून येतो. हा सर्व अभ्यासक्रम आज वगळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याऐवजी सत्य इतिहास मांडणारं ज्ञान, विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान ह्याच्यावर आधारित साहित्य मुलांच्या समोर ठेवणं, विविध बोधकथा, नीतिकथा अभ्यासक्रमामध्ये मांडल्या जाणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेपासूनच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आज इतिहास जर बघितला, जिजाऊंचा इतिहास असेल, ताराराणींचा इतिहास, अहिल्यामाता होळकर, सावित्रीमाईंचा इतिहास, ह्या महिलांना त्यांच्या लहानपणीच स्वसंरक्षणाचे धडे दिलेले होते. युद्धशास्त्राचं शिक्षण त्यांना दिलेलं होतं आणि त्यामुळं त्या इतिहास घडवू शकल्या, कर्तृत्व गाजवू शकल्या, धाडसी बनल्या, विज्ञानिष्ठ बनल्या. आणि अशा मुली जर समाजामध्ये आज घडाव्या असं वाटत असेल तर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं, त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर प्रसारमाध्यमातून म्हणजे टी व्ही मालिका असतील किंवा चित्रपटामधून जे कथानक दिलेलं असतं ते कथानक महिलांचा अपमान करणारं असतं. वास्तवातील महिलांचे प्रश्न फारसे काही त्याच्यामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येत नाही. आणि महिलांचं जे काही चित्रीकरण या माध्यमातून केलं जातं ते सुद्धा आक्षेपार्ह आहे. काही चुकीच्या गोष्टींचं चित्रण त्यामध्ये केलं जातं. याच्यावर कुठेतरी बंधनं आली पाहिजेत, मर्यादा आल्या पाहिजेत असं मला वाटतं. कुटुंबामध्ये सुद्धा आपण मुलांना वाढवत असताना स्त्री पुरुष भेद करणं, मुलगा मुलगी भेद करणं हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. आमच्या मुलांचं विविध आजारांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण त्यांची काळजी घेतो. शारीरिकदृष्ट्या ही मुलं सक्षम झाली पाहिजेत, सुदृढ झाली पाहिजेत म्हणून आपण विशेष प्रयत्न त्यासाठी करतो. मुलांना वेगवेगळे डोस, लसीकरण त्यांचं सातत्यानं आपण करत असतो. त्याच पद्धतीनं आमची मुलं मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम झाली पाहिजेत, सुदृढ झाली पाहिजेत, विज्ञानिष्ठ झाली पाहिजेत, चिकित्सक झाली पाहिजेत. या उद्देशानं जाणून बुजून त्यांना काही अशा विचारांचे डोस देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे काम करत असताना विशेषतः मुलांना घडवत असताना स्त्रियांनी, ज्या स्त्रियांच्या संपर्कामध्ये जवळजवळ ही मुलं 8-9 वर्षाची होऊपर्यंत असतात, घरातील महिलांच्या संपर्कामध्येच ही जास्त मुलं असतात आणि महिलांनी मग जाणून बुजून स्त्री पुरुष समानतेचा उत्कट विचार ह्या मुलांच्या मनामध्ये पेरला पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडं हा मुलगा सन्मानानं कसा बघेल, स्त्रियांचा त्याच्याकडून कुठलाही अपमान होणार नाही, अशा पद्धतीचे संस्कार ह्या मुलांच्या मनामध्ये रुजवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मला खात्री आहे की अशा कुटुंबातून घडणारी जी मुलं आहेत ती त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कुठल्याही स्त्रीचा साधा अपमानसुद्धा करणार नाहीत किंवा वाकड्या नजरेनं सुद्धा स्त्रियांच्याकडे बघणार नाहीत. आणि आज जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या माध्यमातूनच आज महिलांचा इतिहास आम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत की ज्या इतिहासातून फक्त स्त्रियांनीच नाही तर समस्त समाजानं एक प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं स्त्रियांचं कर्तृत्व समजून घ्यावं ह्या उद्देशानं आज आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. आणि ह्या 9 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये 9 वेगवेगळ्या महामातांचा इतिहास, त्यांचा साहित्याचा आढावा घेण्याचा आम्ही एक प्रयत्न करीत आहोत. हे खूप संघर्षमय होतं. अनेक तडजोडी त्यांनी केलेल्या आहेत. व्यवस्थेच्या विरोधात ह्या महिलांनी आवाज उठवलेला आहे. यामधली पहिली महिला असेल अक्क महादेवी. अक्क महादेवींनी कन्नड साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यांची 430 वचनं प्रसिद्ध आहेत. जाचक रूढी परंपरा, अवैज्ञानिक बाबी यांच्या विरोधात अक्क महादेवींनी आवाज उठवलेला आहे. शब्दप्रामाण्यवाद नाकारून त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण कोणतीही गोष्ट कुठल्या ग्रंथांनी सांगितलेली आहे म्हणून किंवा पुस्तकातून आलेले आहे म्हणून, कोणी सांगितलेले आहे म्हणून मान्य न करता आपल्या बुद्धीला जे बरं वाटतं, आपल्या बुद्धीला जे पटतं तेच आपण आचरणात आणायचं, हा एक बुद्धिप्रामाण्यवाद अक्क महादेवींनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वच स्त्रियांना शूद्र या वर्णामध्ये समाविष्ट केलेलं आहे.
आणि दुसऱ्या ज्या कर्तृत्वान महिला आहेत त्या महदंब्यांचा जन्मच मुळात शूद्र या जातीमध्ये झालेला आहे. त्यामुळं त्यांचं जे काही तिथली जी त्यावेळची जी काही समाजव्यवस्था होती, त्यावेळच्या वेदना होत्या, त्यावेळेस स्त्री म्हणून त्यांच्या वाट्याला आलेलं जे काही दुःख होतं, ते दुःख, त्या वेदना, तो विद्रोह त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेला आहे. महदंबेनी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि दुसरा एक नवीन काव्यप्रकार त्यांनी हाताळलेला आहे. त्यांच्यापासून त्या काव्यप्रकाराची सुरुवात झालेली आहे, ते म्हणजे ढवळे. महदंबेचे ढवळे म्हणून हे प्रसिद्ध आहेत आणि महानुभाव पंतांचे तत्त्वज्ञान ह्या साहित्याच्या माध्यमातून महदंबेने मांडलेलं आहे. जनाबाईंचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. नामदेव महाराजांची शिष्या म्हणून आपण त्यांचा आदरानं उल्लेख करतोच. त्याचबरोबर जगातील पहिली स्त्रीवादी कवयित्री म्हणून जनाबाईंनी एक नावलौकिक मिळवलेला आहे. व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आपल्या वेदना, नकार आणि विद्रोह प्रखरपणे साहित्यातून मांडलेला दिसून येतो. धार्मिक परंपरा नाकारण्याचं धाडस जनाबाईंनी त्या काळामध्ये दाखवलेलं होतं. या अशा जी काही व्यवस्था होती त्या व्यवस्थेला एक कठोर विरोध त्यांनी केला. उच्चवर्णीयांनी जी परंपरा निर्माण केलेली होती ती परंपरा मोडीत काढून त्यांनी नवीन परंपरा एक सुरुवात केलेली होती. श्रीकृष्णाच्या रूपातील महदंबेचे ढवळे आणि जनाबाईंचे अभंग, या अभंगातून त्यांनी आपला विद्रोह या साहित्याच्या माध्यमातून मांडलेला आपल्याला दिसून येतो. बहिणाबाई चौधरी ह्या आणखीन एक कर्तृत्ववान महिला आपल्या जगण्याचं तत्त्वज्ञान, माणसाच्या जगण्याचं तत्त्वज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी साहित्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई यांचा संघर्ष आपल्याला सर्वांना माहिती आहे. ह्या एक शिक्षिका होत्या, मुख्याध्यापिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीच्या भारतातील त्या पहिल्या प्रणेत्या ठरलेल्या आहेत. त्या काळातील ज्या काही अंधश्रद्धा होतील, रूढी परंपरा होत्या, त्या सर्व मोडीत काढून त्यांनी त्याचं वास्तव दर्शन हे साहित्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे. ताराबाई शिंदे ह्या पुढच्या कर्तृत्ववान महिला आहेत. ताराबाई शिंदेंचा इतिहास बुलढाणा जिल्ह्यातील ह्या महिला, ताराबाई शिंदे ह्या कर्तृत्ववान महिला, बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचा जन्म आहे आणि स्त्री पुरुष तुलनात्मक अभ्यास करून 1882 साली त्यांनी हा प्रबंध मांडलेला आहे आणि स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा जगातील पहिला ग्रंथ त्यांनी जगासमोर आणलेला आहे. तानुबाई बिर्जे ह्या भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव हा तानुबाई बिर्जेंच्यावर राहिलेला आहे आणि दीनबंधू या वर्तमानपत्राचं अत्यंत यशस्वीपणे संपादन त्यांनी केलेलं आहे. सरोजिनी बाबर, डॉक्टर सरोजिनी बाबर यांना आपण अक्का म्हणतो आणि ह्या अलीकडच्या काळातील कर्तृत्ववान महिला आहेत. नुकतंच त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं केलं. लोकसाहित्याच्या शिवाय साहित्याचे सृजनत्व सिद्ध होत नाही हे अक्कांना माहिती होतं आणि म्हणूनच ही बाब लक्षात आल्यानंतर अक्कांनी सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर महाराष्ट्रातील लोकसाहित्याचं त्यांनी संकलन केलेलं आहे. त्यांनी ह्या साहित्याला एक अधिष्ठान मिळवून दिलेलं आहे. आज सरोजिनी बाबर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. शांताबाई शेळके ह्या सुद्धा अलीकडच्या काळातील कवयित्री आहेत. एक प्रतिभासंपन्न कवयित्रीनं आपल्या कवितांच्या माध्यमातून स्त्रियांचं भावविश्व अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. ह्या ज्या साहित्यिका आहेत ह्या साहित्यिका फक्त आजच्या साहित्यिकांचंच प्रेरणास्थान नाही तर तमाम महिला वर्गाचं त्या प्रेरणास्थान आहेत, आदर्शस्थान आहेत. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुटुंबामध्ये प्रत्येक स्त्री ज्या वेळेला धाडशी असते, विज्ञानिष्ठ असते, कणखर असते, अशी कुटुंबच पुढं जात असतात. अशा कुटुंबाचीच प्रगती होत असते आणि उन्नती होत असते आणि घराघरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये अशा स्त्रिया निर्माण व्हाव्यात म्हणून ह्या इतिहासातील ज्या काही कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा इतिहास सातत्यानं पुढं ठेवणं, मांडणं ह्या आजच्या काळाची गरज आहे. मराठा सेवा संघ असेल, मराठा सेवा संघाचे इतर कक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद या माध्यमातून आम्ही असे प्रयत्न सातत्यानं करत आलेलो आहोत आणि पुढंही करणार आहोत. आजच्या नवरात्री उत्सवाचा जो काही कार्यक्रम आहे हा 9 जिल्ह्यातून घेतला जात आहे. हे जिल्हे आहेत सांगली, उस्मानाबाद, कोल्हापूर, जालना, परभणी, लातूर आणि सातारा. विशेष म्हणजे ह्या जिल्ह्यातील जे काही पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी नव्यानं जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेशी जोडलेले आहेत. अगदी अलीकडच्या काही 1-2 महिन्यामध्ये यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि अतिशय आणि हा त्यांचा जो प्रयत्न आहे हा पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी सदिच्छा देते. हा कार्यक्रम दिनांक 17 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत
सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आपल्याला दिसणार आहे, दाखवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. पुनश्च एकदा सर्वांचं शिवस्वागत करते, सर्वांना धन्यवाद देते. जय जिजाऊ. निर्मलताईंनी आपली भूमिका मांडल्यानंतर लोकसाहित्याचा जागर डॉक्टर सरोजिनी बाबर या विषयावरती सातारचे ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कथाकार डॉक्टर राजेंद्र माने सर यांनी आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद सांगली यांच्या वतीनं नवरात्राच्या मध्ये जो साहित्यिक उपक्रम घेतला, साहित्य दुर्गेच्या विषयी सरोजिनी अक्कांच्या विषयी बोलायला मला निमंत्रित केलं, हा खरं मी माझा भाग्ययोग समजतो. सरोजिनी बाबर, ज्यांना आम्ही सगळेजण सरोजिनी अक्का म्हणतो किंवा सगळेच जण सरोजिनी अक्का या नावानंच ओळखतात, कारण अक्का नावामध्ये एक वेगळी आपुलकी आहे, एक वेगळा ओलाव आहे असं मला नेहमी वाटतं. आणि सरोजिनी अक्कांनी लोकसाहित्यात आणि लोकसंस्कृतीमध्ये जे काम केलं, ज्या कहाण्या, ओव्या, लोकगीतं, हुमाणं, म्हणी या सगळ्यांचं संशोधन केलं आणि जे आपुलकीनं आपल्यासमोर मांडलं, मोठ्या आत्मीयतेनं ते साहित्य जतन केलं, हे खरोखरच एका मोठ्या बहिणीचं काम आहे असं मला नेहमी वाटतं. सरोजिनी अक्कांशी एक वेगळा स्नेहबंध मला यासाठी सांगावासा वाटतो. माझं सगळं लहानपण जवळजवळ 12वीपर्यंत सांगली जिल्ह्यातल्या आष्टा या गावी गेलं आणि सरोजिनी अक्कांचं बागणी गाव हे आष्ट्यापासून अगदी जवळ 8-10 किलोमीटरच्या अंतरावर असणारं गाव होतं. माझं नशीब मोठं म्हणून सरोजिनी अक्कांना पाहण्याचा, त्यांची भाषणं ऐकण्याचा योग माझ्या भाग्यात आला. खरं तर बागणी गाव हे आडकित्त्यासाठी प्रसिद्ध असणारं गाव होतं, पण आणखीन एक प्रसिद्धी त्या गावाला जी लाभली ते लेखक कृपा बाबर, जे सरोजिनी अक्कांचे वडील होते आणि नंतर सरोजिनी बाबर यांचं गाव म्हणूनही बागणीला प्रसिद्धी लाभली. सरोजिनी अक्कांचा जन्म बागणीमध्ये झाला 7 जानेवारी 1920 साली. स्वातंत्र्यपूर्व कालावधी होता. वाळवे तालुका हा स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रसिद्ध असणारा तालुका होता आणि हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ सरोजिनी अक्कांनी सुद्धा अनुभवलेला होता. त्यांची दडणघडण सगळी बागणीत झाली खरं तर. आणि मला नेहमी वाटतं की अक्कांच्यावर जे लोकसाहित्य किंवा लोकसंस्कृतीचे जे संस्कार झाले ते बागणीमधून झाले. बागणी ग्रामीण भाग, त्यावेळेच्या ग्रामीण भागातली स्त्रिया, मग त्यांच्या आजी असू देत, आई असू देत, शेजारपाजारच्या काकी, मामी, आत्या, कोणी असू देत, या सगळ्या स्त्रियांचा वावर त्यांच्या सभोवताली होता. आणि कदाचित मग दात्यावरच्या ओव्या असू देत, नागपंचमीची गाणी असू देत, लोकगीतं असू देत, ही कुठंतरी सगळी त्यांच्या लहानपणी त्यांच्या कानावर पडलेली होती आणि नकळत हा झालेला संस्कार होता. शिवाय वडील लेखक होते कृपा बाबर, त्यांच्याही आचार विचाराचा संस्कार त्यांच्यावर झाला. मला नेहमी वाटतं की आत्ताच्या नवीन पिढीला जातं म्हणजे काय, जात्यावरची ओवी म्हणजे काय, नागपंचमीला कसे झोके बांधले जातात, नागपंचमीला माहेरवाशिणी येतात सासरून माहेरला, झोक्यावर नागपंचमीची कशी काय गाणी म्हटली जातात, फेर धरून कशी गाणी म्हटली जातात, हादगा म्हणजे काय असतो, भोंडला म्हणजे काय असतो, श्रावणामध्ये सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या कशा असतात, सोप्यावर एखादी ज्येष्ठ स्त्री किंवा आजी कहाण्या सांगत असते, त्या कहाण्यामधलं मोल काय असतं, त्या कहाण्यामधला संदेश काय असतो, हे सगळं
आताच्या पिढीला थोडं कमी लाभलं असं मला वाटतं. शहरात तर त्याचं प्रमाण अगदीच कमी आहे. आणि अशा वेळी सरोजिनी अक्कांनी जे काम करून ठेवलेलं आहे, या कामाचं मोल मला फार मोठं वाटतं. जात्यावरच्या ओव्या, आम्ही आमच्या पिढीने जात्यावरच्या ओव्या ऐकलेल्या होत्या, पण नंतरच्या पिढीला जातच कळलं नाही तर जात्यावरच्या ओव्या त्यांना कुठे ऐकायला मिळणार. सरोज अक्कांनी काय केलं? अक्कांनी त्या गावोगावी जायच्या, ग्रामीण स्त्रियांना भेटायच्या. त्यावेळी फक्त छोटा टेप रेकॉर्डर एक त्यांच्याकडे होता, मला असं ऐकिवात आहे. आणि त्या टेप रेकॉर्डवर त्यांना त्या गाणी म्हणायला लावायच्या, दात्यावरच्या ओव्या म्हणायला लावायच्या. दात्या ईश्वरा तुला वडून पाहिलं, माऊलीचं दूध तुझ्या कारणी लावलं. अशा पद्धतीच्या एक प्रकारच्या स्त्रीवेदना ज्या दात्यावरच्या ओव्यातनं आल्या, अनेक ग्रामीण लोक कथागीतामधून आल्या. सासरचं दुःख, माहेरचं सुख, सासरहून माहेरला जाणारी वाट, नात्यांचे अनेक वेगवेगळे अनुबंध जे स्त्री लोकगीतामधून आले. खरं तर त्या लोकगीतं कुणी लिहिली, एखादं कुणी लिहिली असं सांगता येत नाही. हे सगळं मौखिक वाङ्मय असं म्हटलं जातं. या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावं, एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे जावं, अशा पद्धतीने ही सगळी गाणी, ह्या कहाण्या प्रसवत गेलेल्या होत्या. पण एक महत्त्वाचं होतं की ग्रामीण भागातल्या स्त्रीवेदनेच्या सुखदुःखाचा पदर या सगळ्या वाङ्मयामधून, लोकसाहित्यामधून आलेला होता. आणि ही वेदना उलगडून दाखवण्याचं, संशोधन करण्याचं, त्याचं संपादन करण्याचं आणि संकलन करण्याचं कार्य अक्कांनी केलेलं होतं. अक्कांच्याकडं ज्यांनी सरोजिनी बाबरांना पाहिलं असेल त्यांना जाणवलं असेल की डोक्यावरनं पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि साजिवंत भाषा. त्या भाषेला सुद्धा एक गोडवा होता. ज्यांनी अक्कांच्या तोंडून व्याख्यान ऐकली असतील, काही ओव्या ऐकल्या असतील, त्यांना जाणवेल की त्या भाषेला एक लय होती. अक्कांचं अक्षरी खरं तर खूप सुंदर होतं. हे लोकसाहित्याची गोडी लागावी अशा पद्धतीचं लेखन अक्कांनी विपुल केलं. काय होतं या लेखनामध्ये, कशा पद्धतीचं हे लेखन होतं, त्यांनी जे संकलन केलं ते वाचलं की जाणवतं की स्त्री वेदना कशी असते. जे एक उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगेन की एक सासरी असणाऱ्या बहिणीकडे एक भाऊ गेलेला असतो. भाऊ गेल्यावर मग एकदम काही त्याला बहिणीला भेटता येत नाही. अगोदर सोप्यावर तिचे सासरे असतील, तिचे पती असतील, त्यांना भेटतो वगैरे. आणि मग थोड्या वेळाने त्याच्या बहिणीची गाठ पडते. जेवण खाणं झाल्यानंतर मग थोडं एकांतात बहिणीशी त्याला बोलायला मिळतं. त्यावेळी तर मग विचारतो की काय बहिणाबाई तुझा सासूरवास कसा आहे, तू कशी आहे सासरी. त्यावेळी ती बहीण सांगते की काय सांगू भाऊराया माझा सासूरवास कसा, काय सांगू भाऊराया माझा सासूरवास कसा, मंगळसूत्रीचा फासा उरी रुते ठसा ठसा. ही एक ओवी आहे म्हटलं तरी चालेल, पण या मागची वेदना खूप मोठी आहे. की सासूरवास सांगायचं सगळं सांगता येतं, पण नवऱ्यापासून जर काही त्रास होत असेल किंवा नवराच जर काही त्रास देत असेल तर ते कुणाला सांगायचं असं तिला सांगायचं असतं. म्हणून म्हणते की ते मंगळसूत्रीचा फासा उरी रुते ठसा ठसा. हा मंगळसूत्रीचा फासा म्हणजे नवरा किंवा नवऱ्याकडून होणाऱ्या काही वेदना असेल, त्रास असेल, हे तिला सांगायचं असेल. अशा पद्धतीचं जे साहित्य होतं, जे मौखिक वाङ्मयातनं आलं, ते साहित्य जर अक्कांनी श्रम घेऊन संकलित केलं नसतं, संपादित केलं नसतं तर ते गहाळ झालं असतं, पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचलं नसतं. हेच नाही तर अनेक कहाण्या आहेत, हुमाण आहेत, पंचमीची गाणी आहेत मगाशी म्हटले. इतकंच नाही तर आदिवासी वस्तींच्या मध्ये जाऊन सुद्धा अक्कांनी त्यांची हे सगळं संशोधन केलेलं होतं आणि ते एकत्रित केलेलं होतं.
अक्कांचा आयुष्याचा प्रवास सुद्धा मोठा प्रेरणा घेण्यासारखा आहे असं मला नेहमी वाटतं की ग्रामीण भागातली स्त्री किती कर्तबगारी करू शकते, मग ती साहित्यातल्या प्रांतात असे नका. बागणीसारख्या ग्रामीण भागात जन्म झाल्यावर इस्लामपूरला त्यांचं काही शिक्षण झालं आणि कॉलेज शिक्षणासाठी मात्र त्या पुण्याला गेलेल्या होत्या. सप कॉलेज जे पुण्याचं प्रसिद्ध कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्या गेल्या. खरं तर त्यांचा वेश पण मगाशीच मी सांगितलं की डोक्यावरनं पदर, लुगडं नेसलेलं, कपाळावर ठसठशीत कुंकू. बागणीसारख्या ग्रामीण भागात जन्म झाल्यावर इस्लामपूरला त्यांचं काही शिक्षण झालं आणि कॉलेज शिक्षणासाठी मात्र त्या पुण्याला गेलेल्या होत्या. सप कॉलेज जे पुण्याचं प्रसिद्ध कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्या गेल्या. खरं तर त्यांचा वेश पण मगाशीच मी सांगितलं की डोक्यावरनं पदर, लुगडं नेसलेलं, कपाळावर ठसठशीत कुंकू. आणि अशा वेळी वर्गात बोलताना किंवा काही उत्तर देताना त्यांच्या तोंडून लई हा शब्द आला आणि तो शब्द लई हा शब्द आल्यानंतर वर्गात थोडा हसा झाला आणि प्राध्यापकही म्हटले असते की अशा पद्धतीचे जर मराठी भाषेमध्ये शब्द वापरले तर तुमचं शिक्षण होणं अवघड आहे. तेव्हा अक्कांना कुठंतरी सरलं आणि त्यांनी पाहिजे त्या विदा उचलल्यासारखा मनाशी झाला आणि त्या म्हटल्या की ह्याच ग्रामीण भाषेनं मी मराठी भाषेत चांगलं कर्तृत्व करून दाखवेन. आणि खरोखरच BA मराठी भाषेमध्ये त्या सर्वप्रथम आल्या. ग्रामीण भागातून आलेली स्त्री मराठीचा अभ्यास करते, साहित्याचा अभ्यास करते आणि इथं करून थांबते नाही तर सगळ्या विद्यापीठामध्ये मराठी भाषेमध्ये प्रथम क्रमांक मिळवते. ही खरंच फार मोठी कर्तबगारी होती असं मला वाटतं. अक्कांचं भाग्य मोठं होतं की अक्कांच्या आयुष्यात अनेक चांगली चांगली माणसं आली. त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे अक्कांचे वडील कृपा बाबर हे स्वतः एक चांगले लेखक होते. त्यांनी बरंचसं लिखाण केलेलं आहे. पण त्यांच्यामुळं अनेक चांगल्या माणसांशी अक्कांच्या ओळखी झाल्या. जे प्रके अत्रे वगैरे सारखी मोठी माणसं कृपा बाबरांना भेटायला आलेली होती आणि त्यानिमित्तानं अक्कांना त्यांचा सहवास लाभलेला होता. पण तरीही आणखीन कर्मवीर भाऊराव पाटील असू देत, यशवंतराव चव्हाण असू देत, वसंतराव दादा पाटील असू देत, अशी मोठी जाणती माणसं अक्कांच्या सहवासात आली आणि यामुळंच अक्कांचा थोडा राजकारणालाही स्पर्श झाला म्हटलं तरी हरकत नाही. वसंतदादांनी वगैरे त्यांना आमदारकीसाठी उभं राहण्याचा आग्रह केला. शिराळा भागात त्या आमदारकीसाठी उभाही राहिलेल्या होत्या. अक्कांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये याचं वर्णन खूप मोठ्या उत्तम पद्धतीने केलं आहे. त्यांच्या भाषेत केलेलं आहे. ते मुळातून वाचणं हेच महत्वाचं आहे असं मला वाटतं. अनेक घटना, अनेक प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत. अक्कांचा पाय खरं तर एका पायानं अक्का अधो होत्या, चालायला त्यांना थोडा त्रास व्हायचा, तो पायाचा वेदनाही व्हायच्या. अशा वेळी निवडणुकीसाठी त्यांनी केलेला प्रचार आणि त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या प्रचारात आमच्याच गाडीत आमच्याबरोबर आम्ही विरोधक सुद्धा असायचे. ते त्यांच्या प्रचाराला जायचे, आम्ही आमच्या प्रचाराला जायचो, पण गाडीत नाही एका जायचो. एक प्रकारचं चांगलं वातावरण मला वाटतं त्यावेळी राजकीय ह्याच्यामध्ये होतं. अक्कांनी सभा घेतल्या, ग्रामीण स्त्रियांशी सलगी केली. कोणीतरी आपलंच जाणतं माणूस बोलावं, जाणत्या बहिणीनं बोलावं, अशा पद्धतीने त्यांच्या सुखदुःखांना साथ घातली. आणि खरं आनंदाची गोष्ट म्हणजे अक्का त्यावेळी निवडूनही आल्या. मला वाटतं की यशवंतराव चव्हाण यांनी अक्कांच्या मधील ही साहित्य कर्तबगारी ही ओळखलेली होती. यशवंतराव चव्हाण स्वतः साहित्यिक होते आणि त्यांना वाटत होतं की राजकारणामध्ये अशी चांगली माणसं सुद्धा यायला पाहिजेत. त्याच्यामुळे त्या राज्यसभेच्याही सदस्य झाल्या, विधान परिषदेच्याही सदस्य झाल्या. हे भाग्य त्यांना लाभलं. अक्कांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलंय की ज्यावेळी त्या पहिल्यांदा विधानसभेत गेल्या त्या दिवशी यशवंतराव चव्हाणांच्याच घरी त्या उतरलेल्या होत्या. वेणुताई त्यावेळी होत्या आणि
त्या खिडकीजवळ जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या घरी उभा राहिले तेव्हा त्यांना समोरचा समुद्र दिसला आणि त्यांना भडभडून आलं की आपण एका ग्रामीण भागातून आलो आणि आता विधानसभेपर्यंत आपला जो प्रवास झालाय. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले. तेव्हा यशवंतराव जवळ होते. यशवंतरावने त्यांना जवळ घेतले आणि त्यांना सांगितलं की अक्काताई, अजून तुला खूप मोठी कर्तबगारी करायची आहे. तर असे जे संवेदनशील प्रसंग असतील ते त्यांच्या आयुष्यात अनेक येऊन गेलेले होते आणि अशा या प्रसंगातूनच मला वाटतं की माणसाचं आयुष्य हे समृद्ध होत जातं. यशवंतराव चव्हाणांशी त्यांचा असणारे ऋणानुबंध त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले. यशवंतराव चव्हाण का तर कर्मवीर भाऊराव पाटलांशी सुद्धा त्यांचे खूप चांगले ऋणानुबंध होते. त्यांनी एक प्रसंग सांगितलाय की त्या परीक्षेला जेव्हा गेल्या होत्या तेव्हा बाहेर परीक्षा संपल्यावर त्या बिनजेवता परीक्षेला गेलेल्या होत्या. परीक्षा संपून बाहेर आले तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील सतत डबा घेऊन बसलेले होते झाडाखाली आणि आल्यावर त्यांनी अक्का म्हणून त्यांना हाक मारली आणि डबा त्यांना उडून खायला लावला. तर अशाही पद्धतीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊन गेले. अण्णांच्या सारखा मोठा माणूस स्वतः जेवण घेऊन येतोय म्हटल्यावर धन्य होण्याचा तो क्षण होता. मला वाटतं की आयुष्यातले असे प्रसंग, आयुष्यात येणारी अशी चांगली माणसं, याच्यामुळे जे कार्य निर्माण झाले अक्कांच्या हातून ते खूप मोठं कार्य निर्माण झालेलं आहे. अक्कांना गाण्याचं अंग थोडंसं होतं. अगदी शास्त्रशुद्ध जरी त्यांनी गाणे शिकण्याचा प्रयत्न केला नसला तरी गाण्याचा अंग होतं. गाण्याचा नाद, लय, सूर याची त्यांना जाणीव होती. त्यांच्या ओव्या म्हणायच्या त्या सुद्धा त्या एका लयीत आणि एका सुरात ओवी म्हणायच्या, त्यामुळे त्या कानाला ऐकायला छान वाटायचं. त्यांनी एक प्रसंग सांगितलेला आहे अक्कांनी सुद्धा की पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये अक्कांची सलग लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीवरची एक भाषणांची मालिका होती. त्यासाठी त्या जात होत्या आणि एके दिवशी त्या भाषण देऊन जेव्हा बाहेर आल्या तेव्हा बाहेर आल्यावर त्यांना लावणी सम्राज्ञी सुंदराबाई भेटल्या. त्याही आकाशवाणीवर काही कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या आणि सुंदराबाईंनी मग अक्कांना हाक मारून थांबवलं आणि म्हटलं की तू छान गातेस म्हटल्या. अक्कांनाच लाजल्यासारखं झालं. पण सुंदराबाईंनी सांगितलं की आम्ही गातो ती लावणी सुद्धा तुमच्या लोकसाहित्याचाच एक भाग आहे. लोकसाहित्यातून आलेलीच लावणी पण आहे. मग लावणीचे प्रकार, लावणीचे कशा पद्धतीनं गायली जाते अशा पद्धतीचं बोलणं किंवा अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यावेळी लावणी सम्राज्ञी सुंदराबाईंनी केलेलं होतं. आयुष्यभर अक्कांनी जे व्रत सांभाळलं ते लिखाणाचं व्रत सांभाळलं, संशोधनाचं व्रत सांभाळलं, संपादनाचं व्रत सांभाळलं. त्यांनी विपुल लेखन केलं. कथा लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या, कविता लिहिल्या, पण त्याचबरोबर लोकसाहित्याची संपादन सुद्धा केली. ही संपादनाची पुस्तकं म्हणजे छोटी छोटी पुस्तकं नाही आहेत, मोठमोठी पुस्तकं 700-800 पानाची अशा पद्धतीची ती पुस्तकं आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो आणि एक ऋणही वाटतं की आमच्या पिढीतली माणसं जेव्हा लोकसाहित्यावर काही लिहायचा प्रयत्न करतात, लोकसाहित्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात, तेव्हा मग सरोजिनी अक्कांनी लिहिलेली पुस्तकं असू देत, प्रभाकर मांडे असू देत, दत्ता भोसले असू देत, तारा भवाळकर आहेत, अशा जाणत्या माणसांनी जे लोकसाहित्यावर काम केलं, राची ढेऱ्यांनी भरपूर लोकसंशोधन करून लोकसाहित्यावर लिहिलेलं आहे. या जाणत्या माणसांनी जे केलेलं काम आहे हे आम्हाला खूप मार्गदर्शक म्हणून उपयोगी होतं. अक्कांचा साहित्यातला सगळा प्रवास पाहिला की आपलं मनोमन थक्क व्हायला होतं की ह्या बाईने एवढ्या आयुष्यामध्ये इतकं विपुल लेखन केलं आणि इतकं संशोधन केलं, हे कसं शक्य आहे म्हणून माणूसच चकित होतो असं मला वाटतं. अक्कांची कर्तबगारी क्षणोक्षणी जाणवते. मला वाटतं की त्यांच्यासाठी त्यांनी जी काही यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र लोकसाहित्य समिती निर्माण केली, कारण यशवंतरावांना जाणीव होती की अशा पद्धतीचं काम झालं तर अक्कांच्या हातून होऊ शकेल. आणि कित्येक वर्ष अक्कांनी या समितीचं अध्यक्षपद भूषवलं आणि या सगळ्या कालावधीमध्ये अभ्यास करून इतकी सगळी पुस्तकं आज मराठी वाङ्मयाला दिली, मराठी साहित्य शारदेच्या प्रांगणात दिली
आणि स्वतःच्या अस्तित्वाचा एक अमोल ठसा सरोजिनी अक्कांनी मराठी साहित्यावर उमटवला. आज सगळं मराठी साहित्य किंवा पुढची पिढी हिनं अक्कांचं ऋण मानायला हवं. पिढीनंच काय, मला वाटतं की ही जी ओवी, लावणी, कथागीतं हे आहेत, या कथा ह्या सगळ्यांनीच अक्कांचं ऋण मानायला हवं. कारण आज जर सरोजिनी अक्कांनी हे काम केले नसतं तर कदाचित काळाच्या ओघात हे सगळंच गडप झालेलं असतं आणि हा अमूल्य खजिना परत कुणाच्या हाती लागला असता असं मला वाटत नाही. सरोजिनी अक्कांनी समाज शिक्षण मालेच्या माध्यमातून जवळपास 550 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित केली. त्यामध्ये त्यांची स्वतःचं लेखन होतं, त्याचबरोबर कृपा बाबर म्हणजे त्यांचे वडील त्यांचंही लेखन होतं, त्यांच्या बहीण कुमुदिनी पवार आणि शरदिनी मोहिते यांचंही लेखन होतं आणि याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतर मान्यवर लेखकांचंही लेखन होतं. अक्कांना अनेक मोठ्या मोठ्या समितीवर काम करण्याचा सन्मान मिळाला. आकाशवाणी पुणे केंद्राच्या त्या सल्लागार समितीवर होत्या. लोकसाहित्यिक विषयक एक संमेलन त्यांनी घेतलेलं होतं यशवंतरावांच्या सांगण्यावरनं. त्यात अनेक लोकसाहित्यावरचे, लोकसंस्कृतीवरचे परिसंवाद त्यांनी घेतलेले होते. ते सुद्धा संमेलन अतिशय गाजलं होतं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या त्या सदस्य होत्या. नाट्य परीक्षण मंडळाच्याही सेन्सॉर बोर्डावर त्या होत्या. अनेक पदावर अक्कांनी काम केलं आणि जिथं जिथं काम केलं ते मनापासून काम केलं. हात राखून कुठेही काम केलं असं आपल्याला इथे जाणवत नाही. हे सगळं बघितलं की अक्कांचं जीवन जी खूप मोठी प्रेरणा सगळ्या स्त्रीवर्गाला आहे, स्त्रीवर्गालाच का पुरुष वर्गाला सुद्धा आहे असं मी म्हणेन. त्या MA PhD झालेल्या होत्या. स्त्रीलेखकांचं मराठी साहित्यातलं योगदान यावर त्यांनी PhD केलेली होती. अक्कांची जन्मशताब्दी खरं तर मागच्या वर्षी झाली. कधी कधी थोडी खंत वाटते की जेवढी म्हणावी तितकी मोठ्या प्रमाणात ही जन्मशताब्दी साजरी झाली नाही. जेवढं मोठं अक्कांनी काम केलं होतं तेवढं बघता ही जन्मशताब्दी आणखीन मोठ्या पद्धतीनं साजरी होणं अतिशय गरजेचं होतं. काहींनी लेख लिहिले, काही ठिकाणी ग्रंथालयात कार्यक्रमही झाले. मला सांगायला आनंद होतो की रहमतपूरमध्ये चित्रलेखा माने कदमांची जी पंचक्रोशी शिक्षण संस्था आहे तिथं चित्रलेखा माने कदमांनी जे ग्रंथालय चालू केलं त्याला सरोजिनी अक्कांचं नाव दिलेलं आहे. अक्कांनी जे करून ठेवलेलं ऋण आहे मराठी साहित्यावरचं ती कधी फिटेल असं वाटत नाही. एक ग्रामीण भागातली स्त्री पूर्ण आयुष्य साहित्याला वाहते, लोकसाहित्याला वाहते, लोकसंस्कृतीला वाहते. मी आता सगळ्या त्यांच्या ग्रंथांची नावं इथे सांगत बसणार नाही, ती तुम्हाला कुठेही मिळतील. पण तुम्हाला लक्षात येईल की मराठी संस्कृतीचे सण असू देत, रीतिरिवाज असू देत, परंपरा असू देत, जे त्यांचं दसरा दिवाळी संपादित पुस्तक असू दे, राजविलासी केवढा पुस्तक असू दे, ही सगळी पुस्तकं पुढच्या पिढीला एक पथदर्शक आहेतच, पण आपला जाणता इतिहास किंवा आपली संस्कृती, ती कृषी संस्कृती असू दे, सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिलांचं आयुष्य वर्णन करणारी एक वेगळी संस्कृती असू दे, दात्यावरच्या ओव्या असू देत. आम्ही ऐकलेलं आहे हे सगळं लहानपणी. आता ते पुढच्या पिढीला निदान ग्रंथरूपातून तरी जिवंत ठेवण्याचं मोठं काम सरोजिनी अक्कांनी केलंय असं मला वाटतं. अक्कांच्याबद्दल अजून खूप सांगता येईल. अक्कांनी त्यांचं माझ्या कोणा माझ्या मला म्हणून आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्यातून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आपल्या समोर येतील आणि त्यांनी ज्या जिद्दीनं त्यांच्या आयुष्याचा प्रवास केलाय तो सगळा प्रवास त्यांच्या या आत्मचरित्रातून आपल्यालाही वाचता येईल. आज मी त्यांना या निमित्तानं नम्र अभिवादन करतो. पुढच्या पिढीनं सुद्धा लोकसाहित्यावर, लोकसंस्कृतीवर, बोलीभाषांच्यावर
बोलीभाषांच्या म्हणींच्यावर काम करत राहिलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आमच्या बोलीभाषा खूप समृद्ध आहेत. काही काळ प्रमाण भाषेत त्या गुदमरल्यासारख्या झाल्या असल्या तरी सुद्धा आता त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केली असं मला वाटतं. आहो साळुंक्यांनी महाराष्ट्र साहित्य संस्कृतीच्या अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्ष असताना जिल्ह्यात ग्रंथ महोत्सव व्हावेत, शासकीय ग्रंथ महोत्सव व्हावेत असं करून ठेवलं. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना एक विचारमंच निर्माण झाला. मला वाटतं की ह्या विचारमंचांच्यावरून ग्रंथ महोत्सवामधून नवीन पिढीने सुद्धा लोकसाहित्य, संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज या समृद्ध साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हेच खरं अक्कांच्या कार्यकर्तृत्वाला खरा सलाम ठरेल असं मला वाटतं. अक्कांच्या साहित्याचा पुरेपूर आधार घेऊन आस्वादक पद्धतीनं मी सुद्धा लोकसंस्कृतीचा गाभारा हा ग्रंथ लोकसाहित्यावर लिहिला. मला वाटतं या पाठीमागं अक्कांचंच माझ्यावर असणारं एक ऋण आहे. आणि या ऋणात राहून मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन करतो. आणि संयोजकांनी मला त्यांच्या सरोजिनी अक्कांच्याबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. कारण एक माणसांचा डॉक्टर असून सुद्धा अशा पद्धतीच्या एका चांगल्या लोकसाहित्यकाच्या उपासिकेवर मला 4 शब्द बोलायला त्यांनी दिलं. नाही तर बऱ्याच वेळा हे मराठी भाषेचे प्राध्यापकांच्याकडे जातं, पण आज माझ्याकडे आलं म्हणून मला जास्त मोठा भाग्य वाटतो. आणि म्हणून मी त्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार.